स्वतःची तुलना ही फक्त स्वतःशीच करा, कारण जर आपण दुसऱ्यांशी तुलना करू लागलो तर त्रास हा आपल्यालाच होतो. अगरबत्ती देवाला आवडते म्हणून विकत आणली जाते, पण त्याचा सुगंध हा मात्र आपल्या आवडीचाच लोक आणतात. स्वाभिमान जपण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, कारण स्वाभिमानापेक्षा महाग कोणती गोष्ट या जगात नाही. माणसं गमवायला कधी घाबरू नका, कारण माणसांची मनं जपता जपता तुम्ही स्वतःलाच कुठेतरी गमावू शकता. म्हणून ज्यांना तुमची कदर आहे अशाच लोकांचे मन जपत राहा. मदतीसाठी पुढे केलेला हात हा कधीच कोणत्या जातीचा किंवा धर्माचा नसतो, तर तो माणुसकीचा हात असतो. प्रामाणिक राहणाऱ्या व्यक्तीला यश खूप उशिरा मिळते, पण खरं तर जो प्रामाणिक असतो त्याचा प्रामाणिकपणा हेच त्याचे सर्वात मोठे यश असते. आयुष्याविषयी तक्रारी करण्याअगोदर या गोष्टी समजणे गरजेचे आहे की आपल्याकडे आत्ता जे काही आहे ते आपलं नाही, हे कधीच आपलं नव्हतं आणि ते आपलं राहणारही नाही. ते सर्व अशाश्वत आहे. आयुष्यातील काही प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहणे गरजेचे असते, कारण त्यांची उत्तरे मिळाली तर कदाचित आपल्याला त्रास होईल. म्हणून ते नातं कधी तुटत नाही जिथे नातं निभावण्याची ओढ ही दोन्ही बाजूने असते. हृदय हे तसे नाजूकच असते, पण आयुष्यात येणाऱ्या चांगल्या आणि वाईट अनुभवांमुळे माणूस हा कठोर होतो. आयुष्यात कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्याला हवी आहे तेव्हाच जर ती मिळाली तरच त्या गोष्टीला महत्त्व असतं, पण जर वेळ निघून गेल्यानंतर ती गोष्ट आपल्याला मिळत असेल तर तिची किंमत शून्यच असते. आपल्याकडे जेव्हा कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा वास्तव हे स्वीकारावंच लागतं. जगणं आणि जगून दाखवणे यातील फरक माणसाला तेव्हाच कळतो जेव्हा तो स्वतः जगणं आणि जगवण्याच्या धडपडीत कुठेतरी स्वतःच्या स्वप्नांना जाळत असतो. माणसाच्या जास्त अपेक्षा या माणसाला कोलमडून ठेवतात. म्हणून अपेक्षा तेवढ्याच ठेवा जेवढ्या तुम्ही पूर्ण करू शकता. खरं तर माणसांना माणसांचीच गरज असते, कारण पैसा, जमीन, जुमला हा एकदा गेला तर पुन्हा मिळवता येतो, पण जर आपली माणसं हरवली तर ती कधीही पुन्हा मिळवता येत नाहीत. सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.